झोपेतून उठल्यावरती पाय जमिनीवर ठेवताच टाचा खूप दुखतायत, थोड्या वेळ तुम्हाला चालताच येत नाही, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नमस्ते, मी अनिता. व्याज योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत. अनेक लोकांची टाचा खूप दुखतायत, टाचाच्या वरती घोटा आहे तो सुद्धा खूप दुखतो, सूज येते, त्याला चालताच येत नाही तुम्हाला झोपेतून उठल्यावरती खूप वेळ. थोड्या वेळाने मग तुम्ही हळूहळू चालू शकताय, तर तुम्हाला सुद्धा असा त्रास होतोय. तर त्यासाठी आज मी खूप महत्त्वाची योगासने दाखवणार आहे टाचदुखीसाठी. ती तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहे. त्याने काय होतं, तुमच्या ज्या टाचेच्या भोवती ज्या आखडलेल्या नसा आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होतात, तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. मग तुमची टाचदुखी किंवा टाचेला जी काही सूज आलेली असते, घोटा जो तुमचा दुखतोय तो पूर्णपणे बरा होणार आहे. टाचदुखीची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे तुमचं वजन खूप असेल तरी सुद्धा तुम्हाला टाचदुखीचा त्रास होतो. दुसरं म्हणजे तुम्ही जी चप्पल किंवा शूज वापरताय ती चुकीच्या साईजचं असेल किंवा खूप कडक असेल किंवा त्याचे हील्स खूप मोठे असतील तरी सुद्धा तुम्हाला टाचदुखीचा खूप त्रास होतो. तिसरं म्हणजे तुम्ही उभा राहून खूप वेळ काम करत असाल तरी सुद्धा तुम्हाला टाचदुखीचा त्रास होतो. चौथं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये खूप वात असेल त्याने सुद्धा तुम्हाला टाचदुखीचा त्रास होतो, कारण की त्याने आपल्या सांध्यांची झीज होते, हाडांची झीज होते. मग तुमच्या इथे घोट्याची इथे आणि टाचेच्या इथे तुम्हाला खूप सूज येते आणि मग तुम्हाला टाचदुखीचा, घोटेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे मी आता जी कारणे सांगितले त्यावरती तुम्ही लक्ष द्या. तुमचं वजन जास्त असेल तर कमी करा सुरुवातीला. त्यानंतर तुम्ही खूप वेळ उभा राहून काम करत असाल तर ते थोडं कमी करा. त्यानंतर तुम्ही चप्पल किंवा शूज कोणत्या प्रकारचे वापरता एकदम सॉफ्ट वापरा, तरी सुद्धा तुम्हाला टाचदुखीचा त्रास कमी होणार आहे. आता जी आपण योगासने पाहणार आहे ती एकदम सोपी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. तुम्हाला सहज करता येतील अशी ही योगासने आहेत. चला तर मग आता आपण पाहूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भेटेल. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, श्वास भरत पायाची बोटं आपल्याकडे खेचायचे, श्वास सोडत समोर. श्वास भरत आपल्याकडे पायाची बोटं खेचा, जास्तीत जास्त श्वास सोडत समोर. जेव्हा पायाची बोटं तुम्ही आपल्याकडे खेचताय तेव्हा पायाच्या खालच्या भागाला पूर्ण इथे टाचेपर्यंत प्रचंड प्रमाणात आपल्याला ताण येतो, तो पूर्ण फील करायचा आहे तुम्हाला या पद्धतीने श्वास सोडत समोर. आता जेव्हा तुम्ही पाय समोर घेताय तेव्हा इथे पायाच्या वरच्या भागाला प्रचंड प्रमाणात ताण येतो, तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. जे काय तुमच्या नसा ज्या आखडलेल्या आहेत पायाच्या त्या पूर्ण रिलॅक्स होतात, मग तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, मग तुमचं बरंचसं दुखणं बरं होतं. लक्षात घ्यायचं या पद्धतीने. पायाची बोट आपल्याकडे खेचा जास्तीत जास्त, परत समोरच्या दिशेने प्रचंड प्रमाणात तुम्हाला इथे खालच्या भागाला जो काही ताण येतोय तो पूर्ण फील करायचा आहे. हे पण तुम्हाला एक 10 ते 12 रोज काउंट करायचे. अगदी तुम्ही झोपेतून उठला उठला बेडवरती बसून सुद्धा ही सर्व योगासने सहज करू शकता. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, श्वास भरत पायाची बोटं आतमध्ये घ्या, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास भरत पायाची बोटं आतमध्ये घ्यायचे, श्वास सोडत रिलॅक्स. हे पण तुम्हाला एक 10 ते 12 वेळा करायचं आहे. खूप इझी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. कोणालाही सहज आज जमतील अशी योगासने आहेत. बेडवर बसल्या बसल्या सहज करायचं आणि मग तुम्हाला खाली उतरायचं आहे. मग तुमची टाचदुखी, घोटेदुखी, जे काय तुम्हाला पायाचा त्रास होतोय तो अजिबात होणार नाहीये. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय सोबत राऊंड मध्ये फिरवायचे क्लॉकवाईज. याने पण प्रचंड प्रमाणात आपल्या पायावरती ताण येतोय, तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे. याचे पण तुम्हाला 6 काउंट करायचे. उलट दिशेने. असं नाही की वय झालेल्या लोकांनाच हा त्रास होतो टाचदुखीचा, अगदी कमी वयातील लोकांना सुद्धा हा त्रास होतो. आणि विशेष करून झोपेतून आपण जेव्हा उठतो, पाय खाली जमिनीवरती ठेवतो तेव्हाच आपल्याला हा त्रास खूप होताना दिसतोय. त्यामुळे झोपेतून उठला उठला ही सर्व योगासने करा, तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, जे आपल्या पायाच्या टाचा आहेत त्या पूर्णपणे मॅटला टच करायचे, अजिबात उचलायचे नाहीत. पाय फक्त आपल्याला उजवा वरती घ्यायचा, परत खाली, परत डावा उजवा, फक्त टॅप टॅप करायचं. आपल्याला टाचा मॅटला टचच ठेवायच्यात, अजिबात वरती उचलायचं नाही. फक्त मी आपला वरती घ्यायचंय, परत खाली, या पद्धतीने फक्त टॅप टॅप करायचंय. हे पण 10 ते 15 आपल्याला असे काउंट करायचे. परत दोन्ही पाय वरती घ्या, गुडघे परत खाली, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. टाचा अजिबात आपल्याला हलवायच्या नाहीयेत, मॅटला टचच ठेवायच्यात मॅटवरती. पूर्ण पाय वरती उचलायचंय गुडघ्यातून, परत खाली, या पद्धतीने फक्त टॅप टॅप करा. या पद्धतीने 10 ते 15 वेळा टाचा आपल्याला मॅटलाच टच ठेवायचे.
रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे, अगदी असे खूप दूर ठेवायचे नाहीत, अगदी आपल्या पायाच्या जवळ ठेवायचे आणि पाठीचा कणा सरळ ठेवायचा. नेहमी लक्षात घ्यायचं योगासने करताना आपल्याला पाठीचा कणा नेहमी सरळ ठेवायचा. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, श्वास भरत पायाची बोटं वरती घ्यायची, परत श्वास सोडत टाचा वरती करायच्यात, पायाच्या बोटांवरती पूर्ण तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. परत पाय टाचा मॅटला टच करायचे, पायाची बोटं वरती घ्यायचे, परत श्वास सोडत पायाची बोटांवरती बॅलन्स करा, टाचा पूर्ण वरती घ्यायचे. तर पाय टाचा खाली मॅटला टच करा, पाय पूर्ण वरती घ्या. इकडे पूर्ण आपल्याला जो काही टाचेवरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. पूर्ण तुमच्या ज्या काही इथल्या आकडलेल्या ज्या नसा आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होतात आणि मग तुमचं जे काही इथलं टाचेचं दुखणं आहे ते लगेच बरं होतं. फक्त वरती खाली, एकदा तुम्हाला टाचेवरती बॅलन्स करायचं आहे, एकदा तुम्हाला पायाच्या बोटांवरती बॅलन्स करायचं आहे. हे पण तुम्हाला एक रोज 10 ते 15 वेळा करायचं या पद्धतीने. जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला टाच वरती घेता येते तेवढी वरती घ्यायची आहे. पायाच्या बोटांवरती बॅलन्स करा, परत टाचेवरती बॅलन्स करा, पायाची बोटं जितक्या तुम्हाला वरती घेता येतील तितक्या वरती घ्यायचे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि पाय आपल्याला एक गुडघ्यातून वाकवायचं आणि दुसऱ्या गुडघ्यावरती ठेवायचं. इथे मग तुम्हाला काय करायचं, हळूहळू पायाची जी तुमची टाच आहे ती फक्त तुम्हाला हळूहळू अशी दाबून घ्यायची. इथे तुमचा घोटा जर दुखत असेल त्याला पण तुम्ही हळूहळू असं प्रेस करू शकता. हळूहळू पायाला पूर्ण तुम्हाला हळूहळू मसाज करायचं आहे, दाबून घ्यायचं हलक्या हाताने. पायाची बोटं टाच पूर्ण तुम्ही असं या पद्धतीने, हे तुम्ही झोपायला जाताना सुद्धा अगदी तेल थोडंसं लावून पण हाताने असे या पद्धतीने मालिश करू शकता, किंवा उठल्यावरती पण तुम्ही तुमचा असा पाय थोडासा टाच घोटा पूर्ण असा दाबून घ्यायचा हलक्या हाताने. काही काहींचे घोटा खूप सुजतो, टाचाला इथे खूप सूज येते, त्यांनी सुद्धा थोडंसं तेल लावून सुद्धा तुम्ही या पद्धतीने पायाची मालिश करू शकता. परत ह्या पायाने पण तुम्हाला सेम करायचं, दुसऱ्या गुडघ्यावरती ठेवायचा, पाय पूर्ण असं तुम्हाला दाबून घ्यायचं हळूहळू. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दुसरा पाय वरती घ्यायचा आहे, दुसऱ्या नी वरती ठेवा आणि पायाला पकडायचा आपल्याला, आणि हा जो पोर्शन आहे तुमचा इथला घोट्याचा तो थोडासा पुढे घ्यायचा, म्हणजे हा मोकळा झाला पाहिजे. आणि तुम्हाला फक्त पाय हा असा राऊंड मध्ये हाताने आपल्या पकडून फिरवायचा. एक 4 वेळा तुम्ही राऊंड मध्ये फिरवा. परत उलट दिशेने सुद्धा अँटी क्लॉकवाईज अगदी हलकं अलगद फिरवायचं आहे तुम्हाला या पद्धतीने एक 4 ते 5 वेळा. जसं तुम्हाला पेन सहन होते त्या हिशोबाने हळूहळू फिरवा. रिलॅक्स. परत दुसरा पण पाय आपल्याला अपोजिट नी वरती ठेवायचा आहे, हाताने पकडायचं आहे आणि राऊंड मध्ये फिरवायचं आहे. जसं तुम्हाला पेन सहन होते त्या हिशोबाने हळूहळू. परत उलट दिशेने पण एक 4 वेळा फिरवा. लगेच तुम्हाला टाचदुखीवरती आराम मिळणार आहे ही जर योगासने तुम्ही रोज केली तर. रिलॅक्स. आता आपण काही योगासने उभा राहून पाहूया. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही दोन्ही हात कमरेवरती घेऊ शकता किंवा एका हाताने तुम्ही असा भिंतीचा आधार पण घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू पूर्ण आपला बॅलन्स आपल्या पायाच्या बोटांवरती घ्यायचा आहे, टाचा पूर्ण वरती घ्यायचे, होल्ड करायचा आहे. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकाल. सुरुवातीला तुम्ही 5 सेकंद होल्ड करा, हळूहळू तुम्ही 10 सेकंद होल्ड करा या पद्धतीने. परत पाय मॅटला टच करायचे आणि हळूहळू पायाची बोटं वरती घ्या, पायाच्या टाचांवरती पूर्ण बॅलन्स करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं आहे. परत हळूहळू पायाच्या बोटांवरती बॅलन्स करा. 5 सेकंद तरी तुम्ही होल्ड करायचा प्रयत्न करा. परत पायाच्या टाचेवरती पूर्ण बॅलन्स करा, होल्ड करा. जो काय पायावरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना व्यवस्थित. पूर्ण पायाच्या बोटांवरती बॅलन्स करायचं. जितक्या तुम्हाला टाचा वरती घेता येतील तितक्या वरती घ्या. जर तुमचा बॅलन्स होत नसेल तर दोन्ही हातांनी तुम्ही भिंतीचा आधार घ्या, भिंतीला पकडा. परत पायाची बोटं वरती घ्या, टाचेवरती जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत पायाच्या बोटांवरती, हे पण तुम्हाला एक 10 ते 12 वेळा रोज असं करायचंय. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, दोन्ही हात साईडला घ्या, नमस्कार स्थिती. पूर्ण अप्पर बॉडी वरती खेचायचे आणि पूर्ण पायाच्या बोटांवरती आता आपण जसा बॅलन्स केला त्या पद्धतीने फक्त तुम्हाला मॅटच्या पाठीपुढे पायाच्या बोटांवरती चालायचंय. कंटिन्यू तुम्ही 30 सेकंद
चालायचं आहे. पूर्ण पायाच्या बोटांवरती बॅलन्स करा या पद्धतीने. आणि प्रचंड प्रमाणात आपल्या पायावरती जो काही ताण येतोय तो पूर्ण फील करायचे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. जेवढी तुमची हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. दोन्ही पाय एका बाजूला घ्या. दोन्ही हात तुम्ही कमरेवरती घ्यायचेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, पुढचा पाय आहे तो नी मध्ये फोल्ड करायचा आहे, तुमच्या गुडघ्यातून वाकवून घ्यायचा आहे आणि पाठचा पाय तुम्हाला सरळ ठेवायचा आहे. जी पायाची टाच आहे तुमच्या पासून ते पायाची बोट पूर्ण मॅटला टच करायचे. तुम्ही भिंतीचा आधार सुद्धा घेऊ शकता एका हाताने, जर तुम्हाला असं बॅलन्स होत नसेल किंवा समोर भिंत असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हाताने भिंतीला पकडू शकता किंवा खुर्ची असेल त्याने सुद्धा तुम्ही तुमचा पूर्ण बॅलन्स करा. ज्यांचा होतोय त्यांनी दोन्ही हात कमरेवरती घेऊ शकता, अतिउत्तम. आणि पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे, पुढचा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, पाठचा पाय तुम्हाला जास्तीत जास्त सरळ ठेवायचा आहे. इकडे जो काय पूर्ण आपल्याला ताण येतोय पायाच्या पाठच्या भागाला म्हणजे टाचेपर्यंत प्रचंड प्रमाणात, इथून जे पायाच्या टाचेपर्यंत प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो तुम्हाला फक्त फील करायचा आहे. तुम्ही हात गुडघ्यावरती ठेवा, कमरेवरती ठेवा, हात कुठेही ठेवा किंवा तुम्ही भिंतीचा बॅलन्स पण करू शकता. आणि जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं आहे. याने बघा प्रचंड प्रमाणात इथे टाचा फक्त उचलायचे नाहीत मॅटवरती, तेवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करा या पद्धतीने. आणि जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं. रिलॅक्स. श्वास भरत वरती या. परत दुसऱ्या बाजूला पण तुम्हाला फिरायचं आहे. दोन्ही पाय एका बाजूलाच घ्यायचे. पाठचा पाय सरळ ठेवा, पुढचा पाय तुम्हाला गुडघ्यातून वाकवून घ्यायचा आहे. वाका जास्तीत जास्त खाली आणि टाच अजिबात उचलायची नाहीये. जो काय ताण येतो प्रचंड प्रमाणात तो तुम्हाला फील करायचा आहे. पुढचा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, पाठचा पाय सरळ ठेवा आणि टाचा मॅटलाच टच करायचे आहेत. आणि अगदी टाचेपासून ते पायाच्या बोटापर्यंत पाय आपला मॅटला टच करायचा आहे. इथे जो प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो तुम्हाला फक्त फील करायचा आहे. तुम्ही भिंतीचा आधार घ्या, पूर्ण बॅलन्स होल्ड करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करायचा आहे. याने तुमच्या टाचेच्या तिथले जे आखडलेले स्नायू आहेत ते पूर्णपणे मोकळे होतात आणि तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. मग तुमची टाचदुखी लगेच बरी होते. आणि हे जर योगासन तुम्ही रोज केलं तर लगेच तुमची टाचदुखी बरी होणार आहे. त्यामुळे न विसरता हे योगासन करायला विसरू नका. रिलॅक्स. श्वास भरत वरती या. नेक्स्ट आपल्याला माउंटन पोझिशन मध्ये यायचं. याच्यामध्ये आपल्याला माउंटन पोझिशन मध्ये या. नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा. जास्तीत जास्त पायामध्ये आणि हातामध्ये अंतर घ्यायचं आपल्याला आणि नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपली जी पायाची बोटांपासून ते टाचेपर्यंत जो पाय आहे तो पूर्णपणे मॅटला टच करायचा. अजिबात असं वरती घेऊ नका, तरच तुम्हाला प्रॉपर स्ट्रेचिंग फील होणार आहे. पूर्ण टाचापासून ते पायाच्या बोटापर्यंत पाय आपला मॅटला टच झाला पाहिजे, लक्षात घ्यायचं. आणि नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. हे योगासन तुम्हाला जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करायचं आहे रोज करताना. आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. लगेच तुमची टाचदुखी बरी होणार आहे. रिलॅक्स. अनेक लोकांना झोपेतून उठल्यावरती पाय जमिनीवरती ठेवताच खूप टाचा दुखतात, थोड्या वेळ त्यांना चालताच येत नाहीये. तर त्या लोकांनी घरामध्ये सुद्धा फिरताना रोज चप्पल घालायचे. आणि आता जी मी तुम्हाला योगासने दाखवली ती तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायचे. बघा तुमची 100% टाचदुखी बरी होणार आहे. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काय शंका असतील तर मला नक्की कमेंट्स करून विचारा, नक्की मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. धन्यवाद.